भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिच्या कुशीत देखणं स्वराज्य उभं राहिलं ते राजमाता जिजाबाई, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिलं बंड केलं ते उमाजीराजे नाईक, लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्या मातेच्या कष्टातून यशवंतांचा मळा भरला त्या अहिल्याबाईंना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी आजचे वाढदिवसाचे मानकरी आपल्या सर्वांचे सहकारी मित्र ॲडव्होकेट तौसिफ शेख यांचा वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. खरं तर शंकराने विष पचवले म्हणून त्याला महादेव म्हणतात. अपयशाचे विष पचून यशाच्या शिखरावर जो वाटचाल करतात त्याला तौसिफ शेख म्हणतात. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण किती किमतीचे कपडे घालतो यापेक्षा आपण इतरांची किती किंमत करतो याच्यावर त्या माणसाचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आकाशातून पडणारा पावसाचा थेंब तो जर तळ हातावर जर पडला तर पिण्याजोगा असतो. तोच थेंब जर तापलेला तेव्हा पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातो. तोच थेंब जर गटारात पडला तर तो पाय धुण्याच्या सुद्धा लायकीचा राहत नाही. पण तोच थेंब जर मोगराच्या फुलावर पडला तर तौसिफ शेख सारख्या मोगराच्या फुलावर जर पडला तर सूरज जाधव सारखा तो चमकू शकतो. मित्रांनो, थेंब तेच असतो. पण तुम्ही कुणाच्या सहवासात जाताल त्याच्यावर त्याच्या प्रतिष्ठाच्या अस्तित्वाचे अवलंबून असते. खरं सांगायचं झालं तर तौसिफ शेख सारखा एक युवा कार्यकर्ता त्यानं अनेक गोरगरिबांना मदत केली. आपल्या वकिलीच्या माध्यमातून पैसे नसताना सुद्धा त्यांनी अनेकांना फुकटमध्ये मोफतमध्ये त्यांनी लोकांना न्याय दिला. खरं तर या जगात न्याय हा फक्त आपल्या आईवडिलांपुढं असतो, पण समाजासाठी काम करणारे खूप कमी लोक आहेत. मी जास्त काय बोलणार नाही, पण या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एकच सांगेल की सर, तुम्ही या वकिलीचा गाडा चालवत असताना रस्त्यामध्ये अनेक काटे पण आडवे येणार आहेत. त्यातले काही काटे तुम्हाला टोचणार आहे, वेदना ह्या तुम्हालाच होणार आहे. पण या वकिलीचं काम करत असताना याचा असा गाडा चालवा, असे पाय मजबूत करा की बारामतीचे काटे सुद्धा तुमच्या पुढे झुकले पाहिजे. अशा पद्धतीच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्त देतो. जास्त वेळ न घेता जाता जाता एकच सांगतो, 300-350 वर्षाची गोष्ट आहे. औरंगाबादमधील देवगिरी किल्ला, या देवगिरी किल्ल्यावर यादवांचं राज्य होतं. यादवांचं नामकरण झाल्यानंतर त्यांना जाधव नावाने ओळखू लागले. जाधवांची एक कन्या होती, तिचं नाव होतं जिजाबाई. जिजाबाईंचा विवाह भोसले घराण्याशी झाला. जाधव आणि भोसले एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती घडले. आज तुम्ही आम्ही इथं बसणारे युवक, ॲडव्होकेट साहेब, इथं बसणारी माझी माय भगिनी पुन्हा जर एकत्र आलो तर छत्रपतींचे आदर्श घेऊन तौसिफ शेख सारखे काम करणारे माणसं आपल्याला इथून पुढच्या काळात भेटतील. अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. जाता जाता एकच सांगतो, जीवनाच्या वाटेवर चालताना आम्ही जाऊ किंवा मरू, शेवटपर्यंत वकील साहेबांवरच प्रेम करू आणि वकील साहेबांसाठीच काम करू. ह्याच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.